आता ज्यांच्या हस्ते कंपॅनियन या सोबती या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन झालं आणि सोबतीचं द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन झालं, ते नागपूरचे खासदार, केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते आदरणीय नितीनजी, रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामीजी, अमलताश बुक्सचे श्री कुलकर्णी, हे पुस्तक ज्यांनी लिहिलं ते माझे मित्र शेखर विलणकर, आणि जिच्यावरून लिहिलं ती वर्षा. आज या सभागृहात उपस्थित असलेले जवळजवळ सगळ्यांना आम्ही सोबती म्हणू शकू असेच लोक उरले आता. ज्येष्ठ संपादक आलोक तिवारी, नम्रताजी तिवारी, रमेश मारुळकर, स्नेहलता श्रीवास्तव, धर्मेंद्र झोरे, विवेक देशपांडे, डॉक्टर उगेमुगे, मनीष सोनी, मी सगळ्यांचेच नाव घेऊ शकतो जवळजवळ. शेखरचा आणि धर्मपेठ गँग. शेखर हा आमचा सगळ्यांचा बालमित्र आहे आणि वर्षा म्हणजे आमच्या गणेशची लहान बहीण, आम्ही तिला मिंटीच म्हणत होतो. या सगळ्यांना अतिशय जवळून आणि पारिवारिक संबंध आहेत. त्यामुळे वर्षाची तब्येत हा ती नागपूरला हितवादमध्ये असताना पासून आमच्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय होताच. नंतर हे दोघंही पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर आणि विशेषतः मागच्या 10-12 वर्षात किडनी हे प्रकरण जेव्हापासून वर्षाच्या मागे लागलं, किडनी ट्रान्सप्लांटच्या अनेक प्रकरणांमध्ये इथे बसलेले बरेच मित्र आहेत ज्यांना माहिती आहे. आमचे काही कॉमन मित्र ज्यांनी किडनी ट्रान्सप्लांट ज्यांचं झालेलं आहे. मी किमान 3 केसेस ज्या माझ्या फार जवळच्या आहेत, त्यातली एक अगदी तरुण मुलगी, तिचं नाव घेत नाही, पण एक आमचा मित्र होता, नवभारतचं मार्केटिंग हेड आशुतोष श्रीवास्तव, त्याच्या किडनी ट्रान्सप्लांटच्या पूर्ण प्रक्रियेत आम्ही सगळे फार जवळून ते पाहिलं. वर्षा पुण्याला गेली असल्यामुळे तेवढं जवळून पाहता आलं नाही, पण या दोघांशी आमचा सगळ्यांचा जो संवाद होता, त्यामुळे एक साधी नैसर्गिक प्रक्रिया आपल्या शरीरातली ती करणारा एक अवयव हळूहळू निकामी होत जातं आणि त्यामधून किती गंभीर समस्या निर्माण होतात याचा अनुभव, आणि ती ज्याला निर्माण होते त्याच्या सोबत्याला, कंपॅनियनला, त्यांच्या संपूर्ण भावविश्वाला त्याचा होणारा परिणाम, मी चटके नाही म्हणणार, परिणाम, या सगळ्यांचं एक अतिशय तटस्थ आणि व्रतस्थ असं वर्णन या पुस्तकात शेखरनी केलेलं आहे. आणि राजू कोर्टी सरांनी त्याचं तेवढ्याच समर्थपणे आणि त्यांच्या इनिमिटेबल स्टाईल, अप्रतिम त्याचं इंग्रजी भाषांतर केलेलं आहे. भाषांतर नाही, खरं तर भावांतर आहे, फार सुंदर केलेलं आहे. आजच्या काळात मला वाटतं इथे बसलेला कोणीच नसेल की ज्याच्या इमिजिएट किंवा एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये असे दीर्घकाळ चालणारे गोष्ट म्हणजे आजार म्हणू किंवा किडनीपासून तर कॅन्सरपर्यंत. आता आमचे आता सन्माननीय धर्मेंद्र झोरे हे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची आज असोसिएट आहे. त्यामुळे नितीनजी जे म्हणाले की अशा रोज तुम्हाला हलवून सोडणाऱ्या अनेक प्रसंगांना, अनेक परिवारांना होणाऱ्या यातनांना तुम्हाला सामोरं जावं लागतं. ते करत असताना नेमकं काय करायला पाहिजे, या सगळ्यांना एक मानसिक आधाराची आणि मुळात तुम्हाला हादरवून टाकणारा, तुमचं भावविश्व कोलमडून पडणारी गोष्ट तुमच्यासोबत झाली असताना नेमकं तुम्ही त्याला सामोरं कसं जायचं याचा एक गाईड म्हणा असं शेखरनी मराठीत आणि आता इंग्रजीत आलेलं आहे. आणि कोर्टी सरांनी म्हटलं त्याप्रमाणे ते का वाईडर ऑडियन्ससाठी केलं पाहिजे. त्यांनी एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की असं होणाऱ्या व्यक्तीबरोबर
ठामपणे उभं राहणाऱ्या माणसाचं डेली हिरोइझम जे आहे हे आपला समाज काही फारसा तेवढा प्रशंसा करत नाही. किंबहुना पाठीमागे त्यांच्या आयुष्यातले निर्णय चुकले कसे याच्यावर फार टीका करणाऱ्यांची अजिबात कमतरता नाही आहे. खूप जुना काही एक राखीचा पिक्चर होता तपस्या नावाचा. त्यामध्ये तिने आपलं आयुष्य आपल्या जवळच्यासाठी बाकी सर्वस्वाचा त्याग करून दिलं अशी एक ती कहाणी आहे. तेव्हा याला लोक काही फार ॲप्रिशिएट करतात अशातला भाग नाही, पण तो करावा आणि तो कसा करता यावा याचा एक फार व्यावहारिक मला वाटतं टिप्स शेखरने या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला दिल्या आहेत. खरं तर केअरिंग फॉर किडनी आणि नितीनने मी सांगितलं त्याप्रमाणे हार्टचं असो, कॅन्सरचं असो, पार्किन्सन्सचं असो, आज घरोघरी अतिवरिष्ठ नागरिक आणि त्यांना आवश्यक असणारी सेवा देणाऱ्यांची कमतरता, विश्वसनीय आणि विश्वासू अशा लोकांची जवळजवळ समाजात असणारी वानवा, एकेकाळी जो आपला एक सोशल सपोर्ट होता तो कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात तुटला गेलेला आहे. आज ज्याला एम्प्टी नेस्ट म्हणतो, सिनियर सिटीजन्स आज घरात आहेत, मुलं पुण्यात आहेत, बंगलोरमध्ये आहेत, अमेरिकेत आहेत, UK आहेत, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असतील. त्यामुळे आपल्या वरिष्ठ नागरिकांना, आईवडिलांना असा सपोर्ट सिस्टीम असणं, किंवा तुमच्यासोबत राहणाऱ्या तुमच्या कंपॅनियनला, तुमचा नवरा, तुमची बायको, भाऊ बहीण, मुलगा मुलगी कोणी असू शकतं, या सगळ्यांना एक समर्थपणे सहारा देणारे तुमच्या आजूबाजूचे किंवा समाजात, जसं वर्षांनी सांगितलं की फक्त पैसेच देऊन काही तुम्ही या कार्याला मदत करू शकाल असं नाही. कदाचित एखाद्या बरोबर डायलिसिससाठी सोबतीच कोणी नसणार तर त्याला त्या सेंटरपर्यंत जाणे आणि तिथून घरी वापस येणे हा साधा वाटणारा प्रसंग सुद्धा किती अवघड ठरू शकतो. त्यामुळे त्यासाठी आपला वेळ आणि आपलं मन देऊ शकणाऱ्या लोकांची सुद्धा समाजात फार कमतरता आहे. त्या सगळ्या गोष्टींवर प्रभावीपणे आपल्याला जर मात करायची असेल तर मला वाटतं अशा अनेक शेखर वेलणकरांच्याच आपल्याला गरज आहे. खरं तर 12-13 वर्ष एकामागोमाग एक किती संकट यावे, त्या संकटांना अतिशय हसतमुख पद्धतीनं पुढे जाऊन, खचून न जाता, आपण रेग्युलर नोकरी करू शकत नाही तर अतिशय सुंदर इंग्रजी पुस्तकांचं तितकंच सुंदर मराठी भाषांतर वर्षांनी घरी बसून केलं आणि ते आज आपल्या समोर आलेले आहेत. हे सगळं करत असताना तिच्या बाकीच्या घरच्यांची साथ, तिच्या आईची साथ असो, तिच्या मोठ्या बहिणीची असो, हा सगळा अतिशय कौतुकास्पद आणि म्हणजे खरं तर तुम्ही लोक भाग्यवान आहात की तुमच्या घरच्या इतक्या सगळ्या लोकांनी आपल्या, अर्थात त्यांना हे आवडणार नाही बोललेलं, पण स्वतःचे करिअर, स्वतःचं खाजगी जीवन याच्यात बराच मोठा त्याग म्हणा, कॉम्प्रोमाइज म्हणा, हे करून तुमच्यासाठी आपलं जीवन आणि त्यांचं समर्थन तुमच्या पाठीशी उभं केलेलं आहे. आपल्यातले फार कमी लोक एवढे नशीबवान असतील मला खात्री नाही, पण या सगळ्या ह्याच्यात वर्षा आणि शेखर यांचा असा एक विलक्षण वेगळा संसार जो झालेला आहे, यात असे चढ उतार आरोग्याच्या संबंधाने, त्यामुळे त्यांचा तशाच समदुःखी किंवा त्याच प्रसंगाला सामोरं जाणाऱ्या लोकांशी आलेला संबंध, त्यातून त्यांचं जीवन सावरण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, हे मला वाटतं अतिशय कौतुकास्पद आहे. आणि सॅल्यूट टू यू. तुम्ही सगळ्यांनी जे मागच्या 13 वर्षापासून केलं आणि आता त्याला महाराष्ट्रभर आणि एका अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याचा तुमचा जो मानस आहे, त्याला मला वाटतं सभागृहातल्या जवळजवळ सगळ्यांचं समर्थन असेलच. त्या सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्याला जे मगाशी आपण म्हटलं की किमान 2 रुग्णांचं वर्षभराचं डायलिसिससाठी जो काही खर्च येईल तो मला सांगा. तुम्ही आपल्या फाउंडेशनच्या याला
पुढच्या 3 दिवसातच आपल्या सुपूर्द करीन. या प्रसंगी मला वाटतं बराच वेळ झालेला आहे. नितीनजींनी सांगितलेल्या वेळेपेक्षा बरंच चांगलं आणि प्रदीर्घ भाषण दिलेलं आपल्याला स्वामीजींनी ऐकायचं आहे. मी आपली रजा घेतो. आपल्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. आणि हे पुस्तक आवर्जून आपण सगळ्यांनी वाचाल आणि वाचावं अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. धन्यवाद.